की फडणवीस साहेब तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबण, आमची म्हैस वांजोटी आणि तुमचा हल्या गाबन. काय पवार साहेब तुमची माफी मागतो. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त मित्रांमधला एकनाथ, नात्यातला अजित आणि माणसातला फडणवीस ओळखता आला पाहिजे. पाहून आज घे तू अंधार काय असतो, पोटामध्ये भुकेचा चित्कार काय असतो, सांभाळ बायकोला एका तरी सुखाने, समजेल मग तुलाही संसार काय असतो. ईडी कोणावर लावतो? विरोधी पक्षातल्या लोकांवर ईडी लावतात. धमक असेल तर एखाद्या शेतकऱ्यावर ईडी लावा, जेणेकरून शेतकऱ्याच्या घरची परिस्थिती तुम्हाला माहिती पडेल. त्याच्या बायकोने तुम्ही 1500 रुपये देता, लाजानी वाटत तुम्हाला? वतन के चार दामन को कभी सिलने नहीं देती, कमल दिल में मोहब्बत का कभी खिलने नहीं देती. ये हिंदू ये मुसलमान चाहते तो है बहुत, लेकिन साली भाजपा इनको आपस में नहीं देती. अरे तिजारती पहलू निकाल लेता है, मैं कुछ कहूँ तो वो तराजू निकाल लेता है. मैं इसलिए भी उसके फन की कदर करता हूँ, वो झूठ बोल के भी आंसू निकाल लेता है. भंवर जब भी डुबोएगा उभारा देके मारेगा, सुनो ऐ मछलियों तुमको वो चारा देके मारेगा. तुमको लगता है कि अच्छे दिन भी आएंगे, दुश्मन बड़ा चालाक है तुमको सहारा देके मारेगा. हॅलो पवार साहेबांनी आम्ही टीव्हीवर पाहत होतो. माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या पोराला, मी काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही आहे, पण माझ्या बापाले भाषण येत नाही. माझा बाप वावरात हरभऱ्याची सोकारी करून राहिला आणि मी इकडे भाषण देऊन राहिलो. माझ्या बापाले भाषण येत नाही म्हणून माझ्या बापाच्या व्यथा या सरकारच्या विरोधात मांडणं. आणि हा जो गमछा आहे पवार साहेब, हा जो गमछा आहे, हा गमछा माझ्या शेतकरी बापाचं प्रतीक आहे, जो मी माझ्या सभेत नेहमी घालत असतो. या महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे, एवढा मोठा खतरनाक अमृत काळ सुरू असताना सुद्धा एकीकडे संसद गळत आहे, एकीकडे मंदिर गळत आहे, रामाचं मंदिर बांधलं ते गळत आहे, एसटी महामंडळाच्या बसेस गळत आहे, पोरांच्या शाळा गळत आहे. एवढा मोठा खतरनाक अमृत काळ सुरू असताना सुद्धा अशा प्रकारचे कार्यक्रम घेणं आणि 85 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा एखाद्या जवान क्रांतिकारकासारखा संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणं हे काही साधी गोष्ट नाही. गजानन वाघमारे नावाचे कवी आहे, ते फार सुंदर म्हणतात की गाव कुसा बाहेर कसे हळहळते पाणी शोधा, गाव कुसा बाहेर कसे हळहळते पाणी शोधा, गरिबांच्या डोळ्यामध्ये कसे साकडते पाणी शोधा. की गाव कुसा बाहेर कसे हळहळते पाणी शोधा, गरिबांच्या डोळ्यामध्ये कसे साकडते पाणी शोधा. चंद्रावरचे उगीच पाणी शोधत बसलो आपण, संसदेतही कुठून इतके गळते पाणी शोधा. आणि म्हणून या अमृत काळामध्ये सुद्धा मला तर आपल्या देशातल्या लोकांचं आश्चर्य वाटतं की बायको नसलेल्या माणसाले लोक घर भाड्यानं देत नाही, बायको नसलेल्या माणसाले लोक घर भाड्यानं देत नाही, पण आपल्या देशानं अख्खा देशच्या देश भाड्यानं देऊन टाकला. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि ते लोक सांगतात आम्हाला की 1500 रुपयामध्ये लाडकी बहीण आणली तर 1500 रुपयामध्ये घर चालवा. ज्याला बायको नाही त्याला कसं समजन की आमचं घर कसं चालतं. लोकसभेच्या सीटा कमी झाल्या म्हणून फडणवीस साहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. लोकसभेच्या सीटा कमी झाल्या तर फडणवीस साहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. फडणवीस साहेबांना या शेतकऱ्याच्या पुराचा प्रश्न आहे. फडणवीस साहेब, महाराष्ट्रातल्या सगळ्या कृषी विद्यापीठांनी सांगितलं की शेतकऱ्याला, दूध उत्पादक शेतकऱ्याला 1 लिटर प्रति लिटर मागे 41 रुपयांचा खर्च येते, पण दूध उत्पादक शेतकऱ्याला या महाराष्ट्राचं सरकार 25 ते 30 रुपयांचा खर्च देते. फडणवीस साहेब गेल्या 5 महिन्यामध्ये या महाराष्ट्रातल्या 1000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यवतमाळ जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं तोंडामध्ये विजेचा तार तोंडात घेऊन आत्महत्या केली. फडणवीस साहेब, तेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले असते तर हा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहिला असता. लक्षात ठेवा. तुम्ही आम्हाला लाडकी बहीण सांगता की फडणवीस साहेब, जेव्हा मणिपूरमध्ये एक महिला भर रस्त्यामध्ये नग्न करून फिरवल्या गेली आणि तिच्या मागे हजारो लोकांच्या टोळ्या तिचा बलात्कार करण्यासाठी धावत होत्या, तेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये जर अश्रू आले असते तर हा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहिला असता. लक्षात ठेवा. अरे तिजारती पहलू निकाल लेता है, मैं कुछ कहूँ तो वो तराजू निकाल लेता है, मैं इसलिए भी उसके फन की कदर करता हूँ, वो झूठ बोल के भी आंसू निकाल लेता है. ही परिस्थिती आहे. ईड्या कोणावर लावता? धमक असन तर या शेतकऱ्याच्या पुराचं फडणवीस साहेबाला चॅलेंज आहे. जर फडणवीस साहेब महायुती सरकारमध्ये धमक असेल तर ईडी फक्त गोविंद पोलाटच्या घरी लावाव. काय सापडन? 8 सोयाबीनचे पोते आणि 4 तुरीचे पोते, त्यालाही भाव नाही. 3200 रुपये भाव दिला साहेब. 2008 मध्ये 4000 रुपये सोयाबीनचा भाव होता. तेव्हा आम्ही वाई माराले नागर नेत होतो.
आता ट्रॅक्टर नेतो ट्रॅक्टरचं भाडं वाढलं, डिझेलचा खर्च वाढला, मजुऱ्या वाढल्या, पण शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं नाही, शेतकऱ्याच्या उत्पन्नाचे भाव वाढले नाही. लक्षात ठेवा, ही आजची परिस्थिती आहे. ईडी कोणावर लावतो? विरोधी पक्षातल्या लोकांवर ईडी लावतात. धमक असेल तर एखाद्या शेतकऱ्यावर ईडी लावा, जेणेकरून शेतकऱ्याच्या घरची परिस्थिती तुम्हाला माहिती पडेल. त्याच्या बायकोले तुम्ही 1500 रुपये देता, लाजाने वाटत तुम्हाला? पाहून आज घे तू अंधार काय असतो, पोटामध्ये भुकेचा चित्कार काय असतो, सांभाळ बायकोला एका तरी सुखाने, समजेल मग तुलाही संसार काय असतो. ईडी कोणावर लावता? विरोधी पक्षातल्या नेत्यांवर. एक कविता हेमंत टाले नावाचे कवी आहे, ते फार सुंदर म्हणतात की ईडी लावायची असेल तर शेतकऱ्यांवर लावा. ही कविता जर व्हिडिओ घेत असेल तर महायुती सरकारला पाठवा, फडणवीस साहेबाला पाठवा, की फडणवीस साहेब तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबण. त्याच्या पक्षात गेल्यावर, महायुती सरकारमध्ये गेल्यावर सगळेच लोक पांढरे शुभ्र होऊन जाते निर्म्यानं. भवर जब भी डुबोएगा उभारा देके मारेगा, सुनो ऐ मछलियों तुमको वो चारा देके मारेगा, तुमको लगता है कि अच्छे दिन भी आएंगे, दुश्मन बड़ा चालाक है तुमको सहारा देके मारेगा. म्हणून म्हणतो की फडणवीस साहेब तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबण, की फडणवीस साहेब तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबण, आमची म्हैस वांजोटी आणि तुमचा हल्या गाबन. की फडणवीस साहेब तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबण, आमची म्हैस वांजोटी आणि तुमचा हल्या गाबन. सत्तेच्या विरोधात जानेमान ठोकली, ईडीच्या तलवारीनं जीभ त्याची छाटली, आणि तुमच्या पाचच्या निर्म्यानं कसे काय पांढरे होते सबन, आमची म्हैस वांजोटी आणि तुमचा हल्या गाबन. अबे धर्मांधतेची नशा अशी काय दाटली, बेरोजगार झाले तरुण, अर्थव्यवस्था फाटली, सांगा तिले शिवाले कोणता अनुदाबन, आमची म्हैस वांजोटी आणि तुमचा हल्या गाबन. अरे देशाचे तुकडे सांगा कसे जोडू, मणिपूरचे तुकडे सांगा कसे जोडू, पुस्तकावरली जीएसटी कोणत्या खोरोबर न खोडू, आणि बाकी कायले ठेवलं हो मग मुर्द्यावरचं कफन, आमची म्हैस वांजोटी आणि तुमचा हल्या गाबन. उपाशापोटी देशभक्तीची हवा, अदानी अंबानी खाऊन राहिले मेवा, आणि 6000 रुपयात शेतकरी सांगा वर्षभर कसा जगन, आमची म्हैस वांजोटी आणि तुमचा हल्या गाबन. आणि लाडकी बहीण म्हणजे नुसतं योजनेचं टोकन. आजी इथं जर असन तर तुझ्या नवऱ्याचे, तुझ्या पोराचे सोयाबीनचे पोते या चोरांनी दाबले, तुझ्या पोराईच्या 62,000 शाळा हे लोक बंद करून राहिले. लक्षात ठेवा, आयुष्यात हे लोक आम्हाला काय सांगतात, हिंदू खतरे में है, मुसलमान खतरे में है, आणि आमच्यापासून माणसाला तोडतात. लक्षात ठेवा, आयुष्य खूप सुंदर आहे. पवार साहेब तुमची माफी मागतो, आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त मित्रांमधला एकनाथ, नात्यातला अजित आणि माणसातला फडणवीस ओळखता आला पाहिजे. हो, महायुतीचं सरकार आपल्याला माणसाला जोडून देत. वतन के चाक दामन को कभी सिलने नहीं देती, कमल दिल में मोहब्बत का कभी खिलने नहीं देती, ये हिंदू ये मुसलमान चाहते तो है बहुत, लेकिन साली भाजप इनको आपस में मिलने नहीं देती. आणि म्हणून लाडकी बहीण म्हणजे नुसतं योजनेचं टोकन, आणि फडणवीस साहेबाच्या तोंडाले कोण लावा झाकण. आपण सगळे एक आलो तेव्हाचे थांबन, आमची म्हैस वांजोटी आणि फडणवीस साहेबाचा हल्या गाबन, आमची म्हैस वांजोटी फडणवीस साहेबाचा हल्या गाबन. जाता जाता हे शेतकऱ्याचं पोरग तुम्हाला एक विनंती करतो, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही, पण मी ठरवलं आहे या महाराष्ट्रामध्ये 20 सभा घ्यायच्या आणि 20 भाजपचे उमेदवार पडायचे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की मासूम दिलों में बसी आरती अजान को जिंदा रखना. मी कवी आहे बा, पुरे फोकस माझ्या तोंडावर लावली. आज बरं झालं मी हिरो सारखा दिसत नाही, पंढरीचा विठ्ठलाव सावडा. पवार साहेब जसे टीव्ही मध्ये दिसतात, आज मी खरोखर पाहिलं बा तुम्हाला, तुम्ही टीव्हीत तसेच दिसता, इथे तसेच दिसता. तरुणांनी प्रेरणा घ्यायला पाहिजे, म्हणजे आपण काहीतरी शिकायला पाहिजे की 85 वर्षाचा तरुण आज मी पहिल्यांदा बघितला हुबेहूब. म्हणून तुम्हाला एवढंच म्हणतो की मासूम दिलों में बसी आरती अजान को जिंदा रखना, अये मेरे वतन के लोगों तुम हिंदुस्तान को जिंदा रखना. कि मासूम दिलों में बसी आरती अजान को जिंदा रखना, अरे मेरे वतन के लोगों तुम हिंदुस्तान को जिंदा रखना. वो ढोंगी है काफिर है तुम्हें बहुत कुछ समझाएंगे, अपनी राहें है जुदा जुदा यही कहेंगे और बतलाएंगे, आखिरी मंजिल मरगट है शमशान है ये याद रखना, लेकिन उसके पहले मोहब्बत ही अपनी पहचान है ये याद रखना. जो घर फूकने की तालीम दे वो जायज कैसे है ये सोचना, और जो मेल जोल के खिलाफ हो वो लायक कैसे है ये सोचना. केसरिया हरा सफेद
इन तीनों पर ये दिल बलिदान हो और मजहब की जब बात हो तो लोगों पे संविधान हो। अरे प्यार हो फिजाओं में ऐसे आसमान को जिंदा रखना। अरे मेरे वतन के लोगों तुम हिंदुस्तान को जिंदा रखना। अरे मेरे वतन के लोगों तुम हिंदुस्तान को जिंदा रखना। मला या ठिकाणी तुम्ही बोलण्याची संधी दिली, या शेतकऱ्याला त्याच्या बापाचं प्रतिनिधित्व मांडायची संधी दिली। जाता जाता फक्त ज्या लोकांचे माझ्या भाषणातून मन दुखले असेल तर दुखू द्या, तसे तुमच्या खात्यात 15 लाख रुपये आले नाही। मुझको जालिम का तरफदार नहीं लिख सकते, वो मुझको ऐसे ही गद्दार नहीं लिख सकते। जान हथेली पर रखकर बोल रहा हूं जो सच, वो सच इस देश के अखबार नहीं लिख सकते। जय हिंद, जय भारत, इन्कलाब जिंदाबाद। महाविकास आघाडी सत्तेत आल्यास विकासाची पंचश्रुती राबवून सर्वांगीण विकास साधणार असल्याचं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी शुक्रवारी दिले। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रचारार्थ वसमत येथे सायंकाळी 7 वाजता जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शरद पवार, खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार फौजिया खान, आमदार प्रज्ञा सातो, माजी मंत्री कमल किशोर कदम, शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात, दिलीप चव्हाण, दिलीप देसाई, माजी आमदार मुंजाजीराव जाधव, माजी आमदार पंडितराव देशमुख, डॉक्टर मारुती क्यातमवार, डॉक्टर हफीज रहमान, सुनील काळे यांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की महिलांसाठी महालक्ष्मी योजना आणणार असून महिलांना दर महिन्याला 3000 रुपये, तसेच महिला व मुलींना एसटी मध्ये मोफत प्रवास योजना, शेतकऱ्यांना 3 लाख रुपये कर्ज माफ केले जाईल, तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 पंचप्रोत्साहन अनुदान दिले जाईल। आरोग्य सेवेमध्ये नागरिकांचा 25 लाख रुपयांच्या उत्तरासाठी मोफत औषधी उपलब्ध करून दिली जाईल। जातीनिहाय जनगणना करून आरक्षणाची मर्यादा 50%हून वाढवत गरजूंना आरक्षण दिले जाणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिले। केंद्र सरकारने शेतकरी विरोधी धोरण राबवल्यामुळे आज शेतीमालाला योग्य भाव नाही, तसेच बियाणे, औषधी, खते यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत। त्यामुळे आता लोकांना त्यांच्या घामाचं दान मिळत नाहीये, असा आरोप शरद पवार यांनी मोदी सरकारवर आणि शेतकरी विरोधी धोरणावर कारणीभूत असलेला आरोप त्यांनी केलाय। मोदी सरकारने देशातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, त्यामुळे मागील लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे। लोकसभा निवडणुकीत 400 जागा मिळणार असल्याची सांगणाऱ्या मोदी सरकारला 400 जागा मिळाल्या नाहीतच, उलट चंद्राबाबू नायडू व नितीश कुमार यांच्या साथीने सरकार स्थापन करावं लागलं। महाराष्ट्रातील जनतेने मोदी सरकारला लोकसभा निवडणुकीत चांगलाच धक्का दिल्याचंही त्यांनी सांगितलंय। विधानसभा निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीला मतदानातून साथ दिल्यास महाविकास आघाडीत राज्यात सत्ता स्थापन करून 5ही कार्यक्रमांची अंमलबजावणी करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी मतदारांना दिलाय। तत्पूर्वी प्रस्ताविकात जयप्रकाश दांडेगावकर यांनी मी मागील निवडणुकीत पवार साहेबांना माझ्या एका शब्दावर तिकीट दिलं, मी चुकलो, पण त्यांचा त्रास शेवटपर्यंत झाला, चूक असल्याचं सांगून जिल्ह्यातील 3 आमदार सत्ताधारी पक्षाचे असताना पीक विमा मिळवता आला नाही असं म्हणाले। सभेला हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते। सूत्रसंचालन दौलत हुंबाड व आनंद बडवणे यांनी केलंय। आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।